काही इलाज नसतो. पण मग ज्याच्यासाठी हा सगळा अट्टहास केला गेला तर त्यामध्ये तो करणाऱ्यांना त्यात यश मिळालं असं तुम्हाला आता वाटतं? अजिबात नाही, कधीच नाही. कारण असं आहे, तुम्हाला जेव्हा कळतं की हे संकट आहे किंवा हा आरोप खोटा आहे, तेव्हा तुमची पूर्ण लढाईची तयारी होते. आणि माझं लढण्याचं एकच साधन होतं, रादर आमच्या दोघांचं आणि माझा मुलगा हर्षवर्धन त्याचंही, म्हणजे संबंध कुटुंबाचे, माझी आई होती त्यावेळेस, की आमची जी मूल्य होती, आमच्या कामावरची श्रद्धा, प्रामाणिकपणा, हे मला असं वाटतं की ही तुमची कवचकुंडलं असतात आणि ती जोपर्यंत तुमच्या अंगावर आहेत तोपर्यंत तुम्हाला कोणीही भेदू शकत नाही. प्रयत्न होतात, पण तुम्ही आतून तुटता का? तुम्ही तिथे सरेंडर होता का? हा मुद्दा तुमच्या संस्कारांचा आणि तुमच्या मूल्यांचा असतो. आणि मला असं वाटतं तिथे ते जे काही होतं ते तिथे पराभूत झालं. जेव्हा हे कळत होतं की ह्या सगळ्या आरोपांमागं तुमचं